नमस्कार. प्रियंका किचन मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला झटपट 20 मिनिटांमध्ये कुठलीही पूर्वतयारी न करता चमचमीत अशी वालाच्या शेंगाची भाजी बनवून दाखवणार आहे. चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. इथं मी वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, चांगल्या निवडून घेतलेल्या आहेत. आता त्याला ना पाण्यामध्ये स्वच्छ 2दा ते 3दा धुवून घेऊया. तर आता मी वालाच्या शेंगा स्वच्छ 2दा ते 3दा पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण भाजी करायला घेऊया. तर चला गॅस चालू करून घेऊया आणि गॅसवरती कढई तापायला ठेवूया. आता कढईमध्ये तुम्हाला 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे. कढईमधलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आणि अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची. आता जिरे मोहरी चांगली तडतडू दिली की त्यामध्ये तुम्हाला थोडासा लसूण नकळलेला बारीक टाकायचा आहे. त्यानंतर बराचसा कढीपत्ता छान असा तडतडू द्यायचा. कढीपत्ता ऑप्शनल आहे, त्यामुळे आवर्जून घाला. कढीपत्ता छान तडतडू दिल्यानंतर त्यामध्ये आता मी 2 मीडियम आकाराचे बारीक कांदे कट करून घेतले होते. कांदे घालून कांद्याला चांगलं रंग येईपर्यंत असंच हलवत राहायचं आहे. कांदा आपला चांगल्या रंगावरती परतवून झालेला आहे. आता इथे मी एक अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतलं होतं, तेच घालून घेतलं. आता कांदा आणि टोमॅटो दोन्हीला पण चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे. मी कांदा आणि टोमॅटो चांगलं एकजीव करून घेते. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे. अजून आपलं प्रियंका किचन मराठी हे मराठमोळा चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी नक्की तुम्हाला पाहायला मिळतील. सोबत जर बाजूचं बेल आयकॉन प्रेस केलं तर अशा छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचली जातील. आणि हो, सोबतच हा व्हिडिओ कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहताय हे नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात. तर बघू शकता, कांदा टोमॅटो चांगलं एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या वालाच्या शेंगा घालून घेतल्या. आता शेंगा घालून घेतल्यानंतर शेंगांमध्ये तुम्हाला अगोदरच इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून घेतल्यामुळे आपण या शेंगा ज्या वाफवून घेणार आहोत त्या मिठामध्ये व्यवस्थित अशा अगोदर आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. तर मीठ घालून घेतल्यानंतर छान एकदा दोनदा याला असं हलवून घेते आणि मस्त शेंगांना हलवून झाल्यानंतर आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि झाकण ठेवून साधारण तुम्हाला या शेंगा 7 ते 8 मिनिटे अशाच वाफवून घ्यायच्या आहेत, म्हणजे मीठ टाकल्यामुळे त्या लवकर वाफवल्या जातील. तर बघू शकता, आता इथे आपले 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत आणि शेंगासुद्धा आपल्या चांगल्या वाफलेल्या आहेत. तर आता परत शेंगांना चांगलं आता मिक्स करून घेऊया. आता शेंगा चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये जाणार फक्त घरचे मसाले. बाहेरचा मसाला न वापरता अगदी घरगुती कमी याच्यामध्ये तुम्हाला ही झटपट 20 मिनिटांमध्ये वालाच्या शेंगाची भाजी बनवून दाखवते आहे. तर सर्वप्रथम इथं मी आता हळद घालून घेतली, त्यानंतर धना पावडर घातली आणि इथे माझ्या आईने दिलेला काळा मसाला म्हणजेच काळं वाटण इथे मी घालणार आहे, एक अर्धा चमचा. त्यानंतर अर्धा चमचा माझं घरचंच लाल तिखट वापरलं आहे, बाकी इतर मी काहीसुद्धा वापरलं नाही. आता मीठ मी ऑलरेडी अगोदर टाकलं होतं, त्यामुळे इथे मी मिठाचा वापर नाही केला. तर बघा, आता मसाले चांगल्या प्रकारे टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये आता जाईल आपलं 2 चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट. तर भाजलेलं शेंगदाण्याचंच कूट वापरायचं, त्याने भाजीला अजून छान टेस्ट येते. तर चला, सर्व मसाले आणि दाण्याचं कूट घालून मस्त मिक्स करून घेतलं.
तर भाजी आता थोडीशी मला मोकळी वाटते आहे. मोकळी भाजी असल्यामुळे ते खाताना थोडासा तोटरा बसल्यासारखं होतं. त्यामुळे आता मी यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा मारणार आहे. कारण पाण्याचा शिंतोडा मारल्यामुळे ती भाजी अजून सॉफ्ट होईल आणि जास्त मोकळीसुद्धा खायला लागणार नाही. त्यामुळे अजिबात आपल्याला खाताना तोटरा बसणार नाही. तर पहा, आता इथे मी 2 मुठी हातानेच असं पाण्याचा शिंतोडा मारून घेतलेला आहे. आणि आता पाण्याचा शिंतोडा भाजीवर मारून झाल्यानंतर साधारण आपल्याला 2 ते 3 मिनिटे परत भाजी वाफवून घ्यायची आहे. म्हणजे जो काही भाजीचा कच्चेपणा राहिला असेल ना, तो पूर्ण असा शिजून जाईल. तर बघू शकता, आता इथे आपले 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत आणि परफेक्ट अशी आपली ही वालाच्या शेंगाची भाजी शिजलेली आहे. अगदी झटपट सकाळच्या घाईमध्ये रात्री जर अगोदर तुम्ही या शेंगा निवडून ठेवल्या तर कुठलीही पूर्वतयारी न करता कांदा टोमॅटो तर पटकन चिरायचं आणि मस्त भाजीला पटकन फोडणी देता येते. अगदी 20 मिनिटांच्या आतमध्ये ही भाजी होते. मस्त भाजी शिजल्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची आणि तयार आहे आपली झटपट टिफिनसाठी 20 मिनिटांमध्ये चमचमीत अशी वालाच्या शेंगाची भाजी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? मनापासून जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करून घ्या आणि आपलं चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मी भेटते पुढच्या चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद.